नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शंकर शिंदे तुमचं रिलायबल स्पर्धा परीक्षा केंद्राच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुमचं सर्वांचं स्वागत करतो. एमपीएससी गट क भरती संदर्भातली एक अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलोय. यामधले महत्त्वाचे जे पद होते बिलीफ आणि लिपिक या पदांचा आता फॉर्मॅट चेंज झालेला आहे किंवा परीक्षा पद्धती आता चेंज झालेली आहे. ही परीक्षा पद्धती कशी असणार आहे, एक्झाम कोण घेणार आहे, त्याच्यानंतर याचा सिलेबस काय असणार आहे, याची संपूर्ण डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. त्यामध्ये जर आपण पाठीमागचा विचार केला तर 29 एप्रिलला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एक शुद्धीपत्रक काढलं होतं आणि त्यामध्ये त्यांनी स्पष्ट उल्लेख केला होता की बिलीफ लिपिक गट क नगरपाल शरीफ मुंबई या संवर्गाच्या भरती प्रतिक्रियामध्ये किंवा भरती प्रक्रिया जी आहे त्याच्यामध्ये बदल केलेला होता. ते पद पहिले ग्रुप सी मधून भरले जायचं आणि त्या ग्रुप सी मधून ते पद काढून आता त्याच्यासाठी एक स्वतंत्र एक्झाम घेतली जाणार आहे. ही एक्झाम किती टप्प्यात होणार आहे, त्याचा सिलेबस काय असणार आहे, त्याची पात्रता काय असणार आहे, या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहे. त्यामुळे व्हिडिओ आवडलाच तर लाईक जरूर करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत आपल्या शेअर करा आणि आपल्या चॅनलला अशाच अपडेटसाठी फॉलो करून ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये त्यांनी उल्लेख केला होता की बिलीफ लिपिक गटक नगरपाल शरीफ या पदांसाठीचे जे काही ग्रुप सी मधलं पद काढून याचा कोर्टात केस होती, ती केसच्या कोर्टाने आदेश दिले होते की बाबा याची स्वतंत्र प्रक्रिया राबली आणि एमपीएससीने तसा निर्णय घेतला आणि ती प्रक्रिया आता ही स्वतंत्ररित्या राबवली जाणार आहे तुमची. ही कशी राबवली जाणार आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहे. याच्यामध्ये जर आपण बघितलं विद्यार्थी मित्रांनो तर हे नवीन जे शुद्धपत्रक किंवा नवीन जो सिलेबस आलेला आहे तो आयोगाच्या वेबसाईटवरती आता अपलोड झालेला आहे. याच्यामध्ये तुमचे 2 पेपर होणार आहे, एकाच दिवशी पेपर होणार आहे, म्हणजे परीक्षा एकच असणार आहे, फक्त पेपर 2 होणार आहे तुमचा. जसा आपला मेन्सचा फॉर्मॅट होता किंवा जो 2013, 14, 15 पर्यंत 13, 14 पर्यंत आपला ग्रुप सी चा सिलेबस होता तो त्याच पद्धतीने असणार आहे. याच्यामध्ये 2 पेपर होणार आहे. पहिला असणार आहे आपला मराठी आणि इंग्लिश आणि दुसरा पेपर असणार आहे आपला जीएस आणि गणित बुद्धिमत्तेचा. तर याचा जर आपण विचार केला तर बऱ्यापैकी हा मेन्सचाच फॉर्मॅट ठेवलेला आहे. प्रीचा विषय याच्यामधून कट केलेला आहे त्यांनी. या पदासाठी एकच एक्झाम घेतल्या जाणार आणि एनी ग्रॅज्युएशन वाले विद्यार्थी याच्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता. त्याच्यामुळे याच्यासाठी काही असं वेगळे क्वालिफिकेशन वगैरे काही लागणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही जनरल ज्या विद्यार्थ्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे कोणत्या पण फील्डमध्ये असू तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता. फक्त याची परीक्षा पहिली 2 टप्प्यात घेतली जाते, पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा. आता एकच टप्प्यात घेतला जाणार आहे. पेपर पण तुमचे एकाच दिवसात घेतला जाणार आहे. सकाळी एक पेपर होईल, नंतर दुपारी एक पेपर होईल. राज्यसेवेचा जसा पॅटर्न असतो सकाळ दुपारचा तसा होईल किंवा त्याच्यात काय आपल्या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये बघू आपण. यामध्ये जर आपण विद्यार्थी मित्रांनो सिलेबसचा जर विचार केला त्याच्यामध्ये 2 पेपर घेतला जाणार आहे. पहिला जो पेपर असणार आहे तुमचा तो असणार आहे मराठी आणि इंग्लिश म्हणजे काय भाषा विषयांचा. याच्यामध्ये जर आपण गुणांचा विचार केला किंवा मार्कचा विचार केला त्याच्यामध्ये मराठीसाठी 50 प्रश्न असणार आहे आणि इंग्लिशसाठी 50 प्रश्न असणार आहे पहिला पेपर बघितला तर. आणि याचे मार्क जर बघितले आपण तर मराठीसाठी 100 आणि इंग्लिशसाठी 100 म्हणजे 100 प्रश्न आणि 200 मार्क. अशा पद्धतीने आपल्याला हा पेपर बघायला मिळणार आहे. त्याच्यामध्ये जर दुसरा पेपर बघितला आपण सामान्य अध्ययन व बुद्धिमत्ता चाचणी याच्यामध्ये पण सेम तसंच आहे विद्यार्थी मित्रांनो. याच्यामध्ये 100 प्रश्न आहे आणि 200 मार्क आपल्याला बघायला मिळणार आहे. फक्त यामध्ये काय काठिण्य पातळीचा जर आपण विचार केला तर जो आपला मराठीचा पेपर असणार आहे हा 12वीच्या परीक्षेपर्यंतचा जो काय म्हणतो आपण काठिण्य पातळी असतो, दर्जा असतो तो असणार आहे. आणि इंग्लिश आणि आपला जीएस आणि त्यानंतर जर बुद्धिमत्तेचा विचार केला तर पदवी परीक्षांचा जो दर्जा असतो त्या दर्जाचा पेपर हा सेट असणार आहे किंवा त्या दर्जापर्यंतची डेप्थ लेवल आपल्याला ह्या पेपरमध्ये बघायला मिळणार आहे. याच्यामध्ये जर प्रामुख्याने आपण सिलेबसचा विचार केला त्याच्यामध्ये काहीशा प्रमाणामध्ये जो मेन्सचा पार्ट दिसतो आपल्याला बऱ्यापैकी मराठी इंग्लिश सेम आहे, काय म्हणतात त्याला सामान्य बुद्धिमापन आकलन आहे, चालू घडामोडी आहे, अंकगणित आणि सांख्यिकी आहे आणि महत्वाचा याच्यामध्ये काय जो आपल्या पूर्व परीक्षेचा विद्यार्थ्यांना अडचण याची तो एक विषय म्हणजे कोणता आरटीआय आरटीएस माहितीचा अधिकार अधिनियम 2005 हे आपल्याला याच्यामध्ये मेन्स साठी पहिले पण करावं लागायचं, आता पण आपल्याला करावंच लागणार. त्याच्यामुळे वेगळा काही याच्यामध्ये बदल नसणार आहे. प्रामुख्याने जर याच्यात एक विचार केला आपण येणाऱ्या जे आता नवीन संवर्ग ऍड झालेत एमपीसी मध्ये गट क मध्ये बरोबर ना, तर त्या एमपीसीच्या काही परीक्षांसाठी हा फॉर्मॅट लागू होऊ शकतो. लक्षात घ्या, परत एकदा रिपीट करतो मी तुम्हाला. एमपीएससीच्या गट क मध्ये जे नवीन संवर्ग ऍड झालेले आहे मग त्याच्यामध्ये तलाठी असेल, कालवा निरीक्षक असेल किंवा अदर डिपार्टमेंटचे जे पद आहे ते जे नवीन ऍड झालेले आहेत तर त्या काही पदांसाठी हाच फॉर्मॅट आपल्याला काही दिवसांमध्ये बघायला मिळणार आहे. त्याच्यामुळे हा बदल जर आपण लक्षात घेतला तर
होणाऱ्या बदलांसाठी आपल्याला तयार राहता येणार आहे. याच्यामध्ये जर आपण सिलेबसचा विचार केला तर हा एक घटक आपल्यासाठी मेन्सच्या धर्तीवरती असणार आहे. त्यामध्ये आधुनिक भारताचा, विशेष महाराष्ट्राचा इतिहास आहे, भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल आहे. त्यानंतर पर्यावरण एक विषय आहे जो की आपल्याला प्रीला नसायचा, मेन्सला असायचा. तो पर्यावरण विषय पण आपल्याला आता करावा लागणार आहे. एन्व्हायरमेंट जो हा सब्जेक्ट होता तो फक्त आपण प्रीसाठी अभ्यासायचो. पण आता जर आपल्याला ही परीक्षा द्यायची असेल तर पर्यावरणाचा पण आपल्याला अभ्यास यामध्ये करावा लागणार आहे. खाली जे आहे तर त्यामध्ये अर्थशास्त्र, इकॉनॉमिकचे जे घटक दिलेले आहे त्या घटकांमध्ये हा जो वरचा पार्ट आहे हा थोडा वेगळा आहे. समग्र लक्ष्मी अर्थशास्त्र आहे आणि खाली जे आहे तो आपला भारतीय अर्थशास्त्र आहे. तर यामध्ये आपल्याला तो सिलेबस चेंजेस बघायला मिळणार आहे. त्यामध्ये जर बाकीच्या ज्या गोष्टी आहे, अधिनियम वगैरे उल्लेख केलेले कायदे आहेत काही, त्या कायद्यांचा आरटीएस मध्येच आपल्याला अभ्यास करायचा आहे. ही संपूर्ण माहिती, ही अपडेट ही खास आपण तुमच्यासाठी घेऊन आलो होतो. आणि याच धर्तीवर जर आपल्याला तयारी करायची असेल तर खास आपल्या रिलायबल स्पर्धा परीक्षा केंद्राच्या माध्यमातून सगळं विद्यार्थ्यांसाठी अशी माहितीपूर्ण असणारी आणि दर्जेदार असणारी बॅच म्हणजे आपली अग्निपंख बॅच आपण तुमच्यासाठी घेऊन येत आहोत. जर तुम्हाला काही अडचण असेल तर नंबर देतोय तुम्हाला 830-820-0440 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता. त्यासाठी आपल्याला काय करायचं तर प्ले स्टोर वरती जाऊन आपल्याला रिलायबल एसपीके नावाचं ऍप डाउनलोड करायचं. डाउनलोड केल्यानंतर तिथे तुम्हाला ही बॅच बघायला मिळेल. एमपीएससीच्या धर्तीवरती तुम्हाला पूर्व परीक्षा असेल, मुख्य परीक्षा असेल आणि बिलीप आणि लिपिक पदासाठी जी अभ्यासक्रम आता आपण जो बघितला त्या अभ्यासक्रमाची संपूर्ण डिटेलमध्ये बॅच आपण ही केलेली आहे. याच्यामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड असतील, पीडीएफ स्वरूपामध्ये नोट्स असतील, तुमच्या ऑनलाईन टेस्ट असतील, पर्सनली तुम्हाला मेंटरशिप असेल. या सर्व गोष्टी तुम्हाला रिलायबलच्या माध्यमातून तुमची पूर्तता केली जाणार आहे. तुम्हाला जर काही अडचण आली खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुमच्या शंकांचं 100% रिलायबलच्या मार्फत निराकरण केले जाईल. तुम्हाला पुढील परीक्षांसाठी बेस्ट ऑफ लक.